नमस्कार. SR टाईम मराठीच्या विशेष मुलाखत कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही आलो आहोत सानंदन्या सिंदूर येथे मंचित होत असलेलं नाटक सुंदर मी होणारच्या सेटवर. आमच्यासोबत या नाटकाचे सर्व कलाकार आहेत. आम्ही त्यांच्याशी नाटकाची विषयवस्तू आणि त्याचबरोबर त्यांच्या भूमिकेबद्दल बातचीत करणार आहोत. पण त्याआधी मी या सर्व कलाकारांचं आधी या कार्यक्रमात स्वागत करते. सगळ्यांचं SR टाईम मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि जसं मी आत्ता म्हटलं की नाटकाची विषयवस्तू, कारण शीर्षक सुंदर मी होणार आहे आणि सुंदरता आंतरिक बाह्य सुंदरता आपण नेहमी म्हणतो. तर नाटकाची विषयवस्तू आणि प्रत्येकाची त्याच्यातली भूमिका. आम्ही इकडे आलोय आज, त्याच्यामुळे असं वाटतंय इंदोरला की इंदोरला आल्यापासून इतकं छान हिंदी ऐकतोय आम्ही. आणि आम्ही मुंबईवाले मेरे को तेरे को वाले, तर आम्हाला इकडे येऊन इतकं छान वाटतं. त्यामुळे आम्हाला थोडंसं असं वाटतं की आम्ही हिंदीत बोलावं, पण नाही, आम्ही मराठीतच बोलणार आहोत. आता आमच्या दीदी राजे सांगतील नाटकाविषयी. बापरे, मी असा विषय कधी निघेल असा. नाटकाचा विषय, नाटकाचं नाव आहे सुंदर मी होणार. अर्थातच आपल्या सगळ्यांचं दैवत पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं तर नाटक आहे. आणि नाटकाचं नाव सुंदर मी होणार आहे तर आपल्याला एक उत्सुकता निर्माण होते की हे काय असेल. अर्थातच ते बाह्य स्वरूप नाही आहे, कारण असं काही होणार नाही की सुंदर मी होणार असं अशा शीर्षकाखाली ते रूप दाखवलं जाईल. पण ही गोष्ट अशी आहे की एक म्हणजे एक महाराज आहेत आणि त्यांचं संस्थान होतं जे आता विलीन झालेलं आहे. त्याच्यामुळे आणि त्याला तो म्हणजे ती त्याचं राजा ही प्रकृती आहे, त्याच्यामुळे सगळ्यांवरचा एक डॉमिनन्स आणि राज्य करणं, पण ते राज्य घरातही चालू आहे. त्यामुळे घरातलं जे कुटुंब आहे त्याचं ते एका प्रकारे काय म्हणतो ना, जेल्ड आहे. म्हणजे ते बंदिवास झाला आहे त्यांना त्याचा. आणि त्याच्यामुळे कोणालाच कोणतंच स्वातंत्र्य नाही आहे. म्हणजे खायला प्यायला भरपूर मिळेल, पण कोणतंच स्वातंत्र्य नाही. तुम्ही कुठे जाऊ शकत नाही, तुम्ही कोणते वेगळे विचार करू शकत नाही, तुम्ही एक्सप्रेस होऊ शकत नाही. तर त्याच्यातली ती 4 मुलं आहेत जे त्या पारतंत्र्यामुळे त्यांच्यावर कसे परिणाम झालेत त्याची ती 4 प्रकार आहेत तिकडे. त्यातलं एक बंडखोर पात्र आहे, हे आहे बेबी राजे. 2 भाऊ आहेत, प्रताप आणि राजेंद्र, ज्यांना पण आहे मनात बंडखोरी आहे, पण तेवढी क्षमता नाही आहे की विरोध करू शकतील. आणि माझं पात्र आहे दीदी राजे, जे म्हणजे तो डॉमिनन्स आहे हे कळतंय, पण ते कुठेतरी वडील असल्या कारणाने ती एक समजूतदारपणा किंवा एक मॅच्युरिटी ठेवून वागतीये. वडिलांची मुरबत किंवा मुलायचं आपण. हां, तर त्याच्या अनुषंगाने ती सांभाळून घेऊन सगळं एकत्र ठेवायचा प्रयत्न करते. थोडंसं तिला आतूनही कळते की हे कुठेतरी चुकतंय, पण नाही, तो कॉन्फिडन्स नाही आहे की ह्याच्या विरोध आपण करू शकू. आणि मग एक कॅरेक्टर येतं संजय म्हणून, जे तिला म्हणतं की अगं, आणि ती कवयित्री आहे, तिला ॲक्च्युली एक्सप्रेस होण्याची खूप गरज आहे, जे तिला व्हायला नाही मिळते. आणि कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट तिच्या फिजिकल गोष्टींवर येऊन ती अपंग झालेली आहे. आणि त्या अपंगत्वामुळे तो तिला सांगतो की तू ह्यातनं बाहेर पडायला पाहिजेस, तू एक्सप्रेस व्हायला पाहिजेस, तू फिजिकली पण केपेबल आहेस आणि मेंटली पण केपेबल आहेस, उलट तू एक्सप्रेस होण्याची गरज आहे. ज्यातून तिला कॉन्फिडन्स येतो आणि ती सौंदर्याकडे वाटचाल करायला लागते, जे खरं सौंदर्य, कॉन्फिडन्स, की आपण आपल्यापुरते इनफ आहोत आणि तुम्ही करू शकता, तुम्ही तुमच्यापुरते योग्य आहात, तुम्हाला कुठल्याही बाह्य गोष्टीची गरज नाही आहे. हेच खरं सौंदर्य आहे, हा नाटकाचा विषय आहे. आणि ते प्रत्येकाला आपापलं सापडतं. आणि एंड असा होतो की प्रत्येकाला आपलं सौंदर्य सापडलंय, त्याने तो ध्यास घेतलाय की सुंदर मी होणार. आणि ज्यांनी डॉमिनन्समध्ये आयुष्य जगलंय त्याला कळतंय की इट्स नथिंग, यू कॅनॉट डॉमिनेट. बरोबर. तर त्याच्यामुळे हा त्या नाटकाचा एक विषय आहे आणि तो गोष्टीतनं मांडलेला आहे. फार सुंदर सांगितलंय पूर्ण नाटकाची विषयवस्तू, जसं मी म्हटलं. आणि आता मी प्रत्येकाला त्याच्या भूमिकेबद्दल विचारणार आहे. नमस्ते, मेरा नाम अभिजीत चौहान है. इस नाटक में महाराज का किरदार निभा रहा हूँ. जो महाराज है वो बहुत ही कड़क है वो स्वभाव से, और वो धौंस जमाना चाहते हैं अपने हर फैमिली. तो
आता शिफ्ट होऊया मराठी. पुढचं मराठी. आम्ही माघार घेतो खऱ्या अर्थाने मी सांगते, हे एवढे मजाकी आहेत पर्सनल लाईफ मध्ये. खरा अभिनय हे एकटेच करतात, कारण त्यांचं कॅरेक्टर असं अजिबात नाहीये. म्हणजे एक वेळ आम्ही असे हे हसत असतो आणि स्टेजवर काही झालं आणि आम्हाला जरी हसू आलं तरी एक वेळ आम्ही हसू शकतो, पण त्यांना हसता पण त्यांना काहीच करता येत नाही. म्हणजे त्यांचं किती भाषेवरही तेवढंच नियंत्रण आहे, हिंदी मराठीवर जसं त्यांचं स्वतःच्या अभिव्यक्तीवर पण नियंत्रण आहे असं मी म्हणू मॅडम शकते. तुम्ही अचूक ओळखत मला. म्हणजे मी असं म्हणेन की पहिल्यांदा मी इतके आजपर्यंत मराठी नाटकाचे इंटरव्ह्यू केलेत, मला पहिल्यांदा हे असं वाटतंय की फॉर्मल इंटरव्ह्यू नाहीच आहे म्हणजे कारण भाषेचं बंधन नाही आहे इथे. कुठल्याही कलाकाराला असं काही फ्रेममध्ये बोलायचं नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या विषयांनी म्हणजे गंमत करत तो इंटरव्ह्यू करतोय. खूप मजा येते. तुम्हालाही आवडेल पुढे. आता बघूया काय पुढे. तो त्यांचं एक संस्थान आहे आणि ते आता विलीन झालेलं आहे, पण तरी पण ते अजूनही त्याच ऑरामध्ये एरामध्ये राहत आहेत की अजूनही माझं राज्य आहे आणि मी अजूनही सर्वांवरती राज्य करू शकतो. आणि जशी आता माझी मुलं आहेत ती आहेत तर बंडखोर, पण माझ्यासमोर बोलू शकत नाहीत. पण बेबी राजे ती आता बंडखोर, तिने तर सगळ्या बॅरियर्स तोडलेले आहेत बंडखोरीचे आणि तिला तर मुक्त व्हायचं आहे आणि सर्वांनाच मुक्त व्हायचं आहे. आणि मला तेच मान्य नाही आहे की स्वातंत्र्य नाही कोणालाही देतं कामाला. जरी माझं संस्थान विलीन झालेलं असेल तरी माझी फॅमिली हे माझं संस्थानच आहे आणि माझं हुकूम, माझं वर्चस्व त्यांच्यावर राहिलं पाहिजे सतत. आणि हीच त्याची इच्छा असते आणि त्यामुळे तो सगळ्यांना दाबून ठेवत असतो. हिला सुद्धा दिदी राजे जी मोठी मुलगी आहे तिला सुद्धा त्याने मानसिकरित्या पांगळ करून ठेवलेलं आहे तिला की तिच्यावरती सतत डॉमिनन्स, तिच्यावरती सगळ्यांवरती डॉमिनन्स करून आणि कोणाची हिंमत नाही त्याच्या विरुद्ध बोलायची. म्हणजे कुठेतरी ती जी राजशाही आहे, माझ्या छत्रछायेखाली माझी प्रजा आणि माझं घर, गुलाम राहिले पाहिजे. गुलाम मी म्हणीन तो कायदा असं म्हणू शकतो एखाद्या वेळेस मला. पण शेवटी कसं होतं म्हणजे शेवटी प्रत्येक राजवटीला शेवटी सुरुंग लागतोच. तुम्ही किती शेवटी जुलमी राजवट असते ती कधी ना कधी सुरुंग लागतो आणि संपते. तर तेच नाटकाचा हा शेवट आहे की शेवटी हे टिकून राहत नाही, सदा सर्वकार नाही राहत. त्याला एक फक्त भोग पडण्याची गरज असते ज्याचं पुढे मग खिंडार होत जातं आणि तेच होतं नाटकामध्ये. आणि त्याच्या मुलीला जाणीव होते की नाही म्हणजे सगळेच जण चालले आहेत, सगळेजण स्वतंत्र होण्यासाठी धडपड आहे तर आपणही स्वतंत्र झालं पाहिजे. आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन ती बाहेर पडते घराच्या. तर असं माझं ये मेरा किरदार है. इतकी सुंदर सुरुवात स्वतःच्या भूमिकेबद्दल म्हणजे किरदार म्हणतात ते हिंदीमध्ये, तसं म्हणीन की हिंदीपासून सुरुवात करून हिंदीवरच संपवलंय की ये मेरा किरदार है. क्या बात है. छान. आणि आता ह्याच्या पुढे कोण आपल्या भूमिकेबद्दल? माझं पात्र आहे बेबी राजे. मी दिदी राजेंची धाकटी बहीण आहे आणि आमचे पप्पा हे आहेत. आणि जी बंडखोर ज्याबद्दल बोललं जाते ती मीच आहे. मला असं वाटतं बेबी राजे हे पात्र हे तेव्हा 1952 साली जरी पुलंनी लिहिलेलं असलं तरी ते आजचं पात्र आहे. मला असं डेफिनेटली वाटतं की आजही आम्ही मुंबई पुण्याच्या मुली आहोत, आमची परिस्थिती वेगळी आहे, पण बहुतांशी भारतातल्या स्त्रियांना त्यांच्या जागेसाठी अजूनही बंड पुकारावाच लागतो. त्यांना जे आयुष्यात मिळवायचं आहे त्यासाठी त्यांना प्रचंड स्ट्रगल हा करावाच लागतो. त्याची जाणीव आम्हाला कमी होत असेल आम्ही मुंबईत राहिल्यामुळे, पण बेबी राजे हे तसं पात्र आहे. तिला जे जीवनात हवं आहे त्यासाठी तिने बंड पुकारलेलं आहे आणि तिची जिद्द आहे की तिला ते हवं आहे. आणि मला परफॉर्म करायला खूप मजा येते आणि आमची सगळी टीम किती मस्त आहे हे तर तुम्हाला दिसलंच आहे. आम्ही सगळे खूप मजा मस्ती धमाल करतो आणि ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ दिस प्ले. म्हणजे स्वानंदी तुमचं म्हणणं असं की त्या काळी लिहिलं गेलं हे पात्र, पण स्त्रीची किंवा मुलीची ती भूमिका आजही तितकीच प्रासंगिक आहे. अनफॉर्च्युनेटली हे सत्य आहे. शहरं सोडली म्हणजे तरी पण एका मुलीला अभिव्यक्त होण्याकरता अजूनही घरातल्यांची तेवढी परमिशन, अगदी. त्यामुळे कुठेतरी त्या विरोधात जाण्याची ती भूमिका तिला बऱ्याचदा घ्यावीच लागते. मग तो काळ तो असो की आज असो, आजही आपण स्त्री स्वातंत्र्याविषयी बद्दल बरंच बोलतो, पण ते यथार्थामध्ये ते किती आहे ते या नाटकात तुम्हाला दाखवता येते. आणि त्याच्याबरोबर तो काळही अजून तसा थोडाफार सुधारणा झाली असेल मला वाटतं, पण तरी सुद्धा नाही, मेजॉरिटी नाहीच झाली. म्हणजे मी तर असं म्हणेन पुढे जाऊन की मी सोडून आमच्या घरात, आमच्या मोठ्या फॅमिलीत मी सोडून माझ्या काही चुलत भावंडांच्या घरच्या मुलींची परिस्थिती सुद्धा माझ्यापेक्षा वेगळी आहे. कारण माझ्या आईनी तिच्या वयात असताना तिचा बंड पुकारला आणि ती तिच्या कोशातून बाहेर आल्यामुळे तिच्यामुळे आज मला बंड पुकारावा लागत नाहीये. कारण माझ्या वाटचा स्ट्रगल तिने केला तेव्हा. तिने जर केला नसता तर आता मला स्ट्रगल करावा लागला असता. त्यामुळे कुठल्याही एका पिढीने तो स्ट्रगल करावाच लागतो. पुढच्या पिढीला त्याचा
पुढे तरी Definitely. फायदा मिळतोय किंवा तिथून सुरुवात परत करावी लागेल त्या निश्चितपणे पिढीला. निश्चितपणे त्यामुळे ती हा रोल खरं तर म्हणजे त्याला टाइम रेलेव्हन्स नाहीच आहे. इट इज व्हेरी व्हेरी रेलेव्हेंट. खूप छान सांगितलंय स्वतःच्या भूमिकेबद्दल स्वानंदीनी. आता मी पुढच्या कलाकारांना असतात. विचारणार कोण सांगणार असतात. नमस्कार. मगाशी सृजानी ज्या पात्राचा उल्लेख केला, कवी संजय नावाचं पात्र, ते मी साकारतो या नाटकात. आणि योगायोग किंवा खरं तर दडपण आणणारी एक गोष्ट अशी आहे की मूळ नाटकाच्या नटसंचामध्ये हे पात्र स्वतः पुलंनी साकारलं होतं. त्यामुळे ते एक वेगळं टेन्शन असतं. दिदी राजे ह्या मानसिकरित्या खचल्यामुळे शारीरिक अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात कवी संजय हा पुस्तक रूपाने खूप वर्ष आहे. अनेक वर्ष दिदींनी कवी संजयच्या कविता वाचल्यात, संजयनी दिदींच्या कविता वाचल्या, पत्रव्यवहार चालू आहे, जवळजवळ एक 7-8 वर्ष तरी चालू असणार. पण प्रत्यक्ष समोरासमोर भेट होते ती ह्या नाटकात जो प्रसंग आहे तेव्हा होते. आणि केमिस्ट्रीमध्ये आपण एक कॅटलिस्ट नावाचा एक एलिमेंट असतो ज्याच्यामुळे केमिकल रिॲक्शनचा वेग वाढतो. कॅटलायझर म्हणतात, कॅटलिस्ट. तर दिदीच्या आयुष्यामध्ये कॅटलिस्टचा रोल संजय हे पात्र साकारतं. क्या बात आहे. कारण तिच्या 10-12 वर्ष ती इतकी खचली की ती मृत्यूला सुद्धा आपलंसं करायला तयार आहे. अरे वा. म्हणजे मृत्यू मित्र आहे आता माझा. त्या अवस्थेपर्यंत हां. गेलेली आपण म्हणू शकतो. आणि जगण्याची एक नवीन उमेद, स्वतःवर असलेला एक स्वतःवर प्रेम करण्याची एक इच्छा निर्माण होणं, आत्मविश्वास कुठेतरी आहे आत लपलेला, त्याला बाहेर काढण्याची तयारी तरी तू कर. हे मग तो येऊन तिला काही उपदेशाचे डोस पाजतो का? नाही. तिच्या हातात बंडाचं निशाण देतो का? तर नाही. पण तू हे करू शकतेस, हे एवढी एक जाणीव मानसिकरित्या- करून देणं, मानसिकरित्या तयार करो. एवढी जाणीव करून तो देतो आणि लांबून बघत राहतो की तिची प्रगती होत चालली आहे हळूहळू. आणि तो एका पॉईंटला तिला सांगतो की आता बास झालं हे, ह्या परिस्थितीत तू राहतेस, आता चल बाहेर पडित ना, त्याशिवाय तुला पंख उघडताच येणार नाही. तेव्हाच्या काळात बघ ना, पेट्रियार्की किती मोडणारं मोडणारं पात्र पात्र आहे. आहे. आणि ह्यात ॲक्च्युली म्हणजे पुलं क्राफ्टिंगमध्ये किती हुशारी होती. त्यांचे स्वतःचे काही जे सामाजिक किंवा राजकीय मतं आहेत ती सुद्धा ह्या पात्राच्या तोंडी आहेत. हा गांधीवादी आहे, अच्छा. हा शांतताप्रिय माणूस आहे, तो अत्यंत कष्टातून वर आलेला आहे, पण तरी कुठेही कडवेपणा नाही, म्हणजे ती कोणाच विषयी कडवेपणा नाही त्याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे मला वाटतं ती बाहेर काढण्याची जी पद्धत आहे ती अशी कुठे हिंसात्मक किंवा अशी अजिबात नाही. आवेश आणून आणि काही नाही. असं नाही, अजिबात नाही. शांतपणाने अतिशय motivate हळूवार करत- करत- कविमनाचा हां, माणूस आहे तो. तेच म्हणजे आणि मग आता तसं पाहायला गेलं तर 3 प्रसंग आहेत या नाटकात माझे, 3 सीन्स, 3ही अंकात एक प्रसंग. पण ही भाषा बोलायची संधी मिळणं, अशा प्रकारची भाषा आहे, प्रेक्षकांसमोर उभं राहून बोलायची संधी मिळणं, भले 3 काय 2 प्रसंग एक मिळाला तरी खूप असतं. तर त्यामुळे मला ही भूमिका एकतर साकारायला मजा येते. पुलंचे शब्द, पुलंची भाषा बोलायची संधी मिळाली. आणि फार कमी वेळा आता इतकी चांगली मराठी बोलली ऐकली जाते आपल्या आसपास. सो ह्या काही कारणांमुळे मजा येते. खूप छान सांगितलंय स्वतःच्या भूमिकेबद्दल. आता पुढच्या पात्राला मी विचारणार आहे कोण आपल्या भूमिकेबद्दल सांगणार आहे. नमस्कार, मी अमोल बावडेकर. मी सुरेश ही भूमिका या नाटकात साकारतो. बेसिकली मी आणि मेनका हे आम्ही या घरातले नाही आहोत, पण आमची महाराजांच्या धाकट्या भावाची मुलगी, म्हणजे यांची चुलत बहीण आहे ती, आणि मी जावई त्या नात्याने. लहानपणी ह्या कॅरेक्टरची आई वारल्यामुळे तो स्वतःच्या एक कोशात गेलेला इंट्रोवर्ट असा आहे. त्याला गाण्याची आवड आहे, गाणं खूप डोक्यात आहे, पण गायची हिंमत तशी पटकन 4 चौघात करणार नाही असं हे पात्र आहे. आणि दिदी राजेंना भेटल्यानंतर, त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर कुठेतरी त्याला एक मानसिक आधार मिळून ओपन अप व्हायला त्याचा उपयोग होतो. आणि माझ्या 2 एंट्रीज आहेत. सो दुसऱ्या एंट्रीमध्ये तो बदल दिसतो की पहिल्यांदा इंट्रोवर्ट असलेला हा, की पटकन तोंड उघडायला पण किंवा रिॲक्ट करायला घाबरणारा, दुसऱ्या अंकात येतो तो पूर्ण कॉन्फिडन्सनी येतो, पूर्ण गाऊन दाखवतो बिनधास्त, तो पूर्ण ओपन अप झालेला आहे. सो असा त्याचा एक काय म्हणू आपण त्याला, की इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट होण्याचा जो प्रवास आहे, जो दिदी राजेंच्या बोलण्यामुळे कुठेतरी त्याला ते बळ मिळालं आहे. सो असं करणारं मला वाटतं आमचं रिलीफ कॅरेक्टर आहे थोडंसं. नाही, मला ॲक्च्युली अजून काय वाटतं ना
दिदी राजांचं जे पात्र आहे, जे वरकरणी पहिल्या अंकामध्ये ती वीक दिसते, तिच्यात काही चेतना नाही उरली आहे, तिच्यात काही आश्वासकता नाही उरली आहे, पण तेच पात्र, ती व्यक्ती एका अशा बुजऱ्या माणसाला एक चेतना पुरवू शकते. म्हणजे तुमच्यामध्ये असतं, तुम्हालाही कळत नसतं, पण यू कॅन बी अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर समबडी एल्स इवन इफ यू डोंट हॅव एनी एनर्जी लेफ्ट. हे याचं प्रतीक म्हणून सुरेशचा ह्या पात्राचा वापर या नाटकाच्या क्राफ्टिंगमध्ये असावा. म्हणजे मी आता जर ही 3 पात्र ऐकली जेव्हा, तर म्हणजे यांच्या व्यतिरिक्त जी, तर मला असं वाटतं की आतनं सगळेच त्या आहेत, विरोध करतात ते मनातनं की ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे, पण एक एक पात्र जसं हे म्हणाले की सोर्स ऑफ एनर्जी कुठनं तरी, तर ते आपण म्हणतो ना ज्योत से ज्योत जलाने वाली, की ते प्रत्येक जण प्रत्येकाला थोडं थोडं करतंय मोटिवेट, डायरेक्टली इनडायरेक्टली, आणि ते पण असं शांत म्हणजे प्रवृत्तीच्या आता हिशोबाने. असतात म्हणाल ते करेक्ट आहे की कुठेतरी आपल्यालाही माहीत नसतं, पण आपला फायदा एखाद्याला नकळत आपल्या बोलण्यातनं होऊन जातो. सो तसं हे प्रत्येक या नाटकातलं प्रत्येक कॅरेक्टर कुठे ना कुठेतरी कोणाला तरी एक वेगळा विचार देऊन जातं. माझं नाव श्रुती पाटील. मी चुलत बहीण आहे यांची, दिदी राजे आणि बेबी राजेंची. ह्या राजवाड्यात जे वातावरण आहे, म्हणजे जे डॉमिनेशन आहे महाराजांचं, मी अत्यंत विरुद्ध वातावरणात वाढलेली. म्हणजे माझे जे बाबा आहेत ते मला कुठल्याही गोष्टींना अडवणूक नाही, व्यवस्थित स्वातंत्र्य मला मिळालेलं असतं, अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर. अत्यंत एनर्जेटिक, फन लव्हिंग असं ते कॅरेक्टर आहे, ज्याचं नाव आहे मेनका. ती लग्न करून येते ह्या राजवाड्यात आणि इनोसंट आहे, पण तितकीच ती रिबेल आहे, तितकीच ती बिनधास्त आहे. तिला जे बॅकग्राऊंड, माझी आदर्श ती हां, ती बेबी राजेंना फार आवडत असते की मेनका ताई तुम्हाला खूप आवडतेस, कारण ती अशी बिनधास्त आहे. ती चालणं बोलणं, तिचं वागणं वावरणं हे सगळं इतकं स्वतंत्र आणि बिनधास्त आहे, कारण तिला तसं वातावरण मिळालंय. आणि ती या घरात येते आणि महाराज ज्याने ह्या पूर्ण घरातल्या राजवाड्यातल्या सगळ्यांना डॉमिनेट केलेलं आहे, त्याला ती ब्रेक करते. त्याला येऊन म्हणजे ते कॅरेक्टर जे खचवते त्याला, म्हणजे तो इथे सगळ्यांना डॉमिनेट करतो, पण मी येते आणि मी त्याला डॉमिनेट करते, असं ते पात्र आहे. डिरेक्टली इनडिरेक्टली. जर हिंदी बोलायचं म्हटलं तर सेर को सवासे. बिल्कुल सही. आपने मेरी मुंह की बात छीन. थोडं हिंदी आलं नाहीये, तसं हिंदीत नाही, म्हणतो तसं अगदी सेर. गंमत सांगायची तर अख्ख्या नाटकामध्ये महाराजांना स्पर्श ऍक्च्युअल कोणी करत असेल तर हे एकमेव पात्र आहे. बाकी कोणी हातही लावत नाही त्याला, किंवा तोही कोणाला हात लावत नाही. बरं, तो तिचा इनोसन्स आहे की तिने तिच्या वडिलांबरोबर तिचं खूप मैत्रीपूर्वक रिलेशन असतं, तर ती तिच्या मोठ्या काकांबरोबर पण तसंच की हां की तुमच्यासारखे वडील मला मिळाले असतं तर किती बरं झालं असतं वगैरे, असं ते फन लव्हिंग कॅरेक्टर आहे. पण ते खूप बोलतं, कारण सगळ्यांवर जेव्हा त्यांचा तो डॉमिनन्स असतो, इथे येऊन ती तो ब्रेक करते आणि कुठेतरी मोटिवेट करते प्रत्येकाला, असं मला वाटतं. म्हणजे तिच्या येण्याने या पात्राला कुठेतरी 1+1 झाल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं जे आतून आहे की मलाही तो बंड पुकारायचा आहे, पण समोर ते आल्याने कुठेतरी त्याच्याशी जास्त जवळीक वाटायला लागते या कॅरेक्टरला, असं मला वाटतं. ही भूमिका ज्या करतात ते पुढे कोण सांगणार? आमचे नमस्कार, मी सृजन देशपांडे. तर या नाटकात मी राजेंद्र राजे ही भूमिका साकारतोय. म्हणजे 4 भावंडांपैकी एक भाऊ आहे, आणि एका वाक्यात सांगायचं तर नार्सिसिस्ट महाराजांचा दबलेला मुलगा. हां, तर फार सुंदर. लिहून आणलेलं दिसतंय. बाबांनी लिहून पाठवलंय. फारच छान. आणि आमचे दिग्दर्शक आहेत ते ह्याचे वडील. अच्छा, हो, राजेश देशपांडे. देशपांडे. येस. तर खरं सांगायचं तर हे नाटक अजूनही माझ्या पिढीला पण रेलेव्हंट वाटतं, कारण जो 70 वर्षापूर्वी जो काय लिहिलेलं आहे ते अजूनही तसं रेलेव्हंट आहे आमच्यासाठी पण. नार्सिसिस्टिक अब्यूज जो होतो, पॅरेंटल टॉक्सिसिटी जी असते, पॅरेंटल मला विचार इंग्लिशमध्ये येतात. बरोबर आहे. हिंदीत विचार पण हिंदी झालंय, हिंदी झालंय, मराठी झालंय, थोडं इंग्लिश पण चालेल. येस. तर यू कॅन एक्सप्रेस. तर ते जे इमोशन्स आहेत ते अजूनही रिलेव्हंट आहेत सॅडली.
आणि म्हणून आजच्या पिढीला पण ते रेलेव्हंट वाटतात. तुमचे पेरेंट्स ऍड झाले जातात ते मग टॉक्सिसिटीमुळे. येस, तर असं आहे. ह्यावर नंतर बोलू आपण. छान. आता पुढे थँक्यू जीवन दादा. नमस्कार, माझं नाव विराज सोडेकर. मी यामध्ये प्रताप राजे ही भूमिका करतोय. म्हणजे सृजन म्हणला त्याचा भाऊ, दबलेला भाऊ आहे एक. 4 भावंडांचं हे नातं आहे आणि त्यांना दीदीविषयी जेवढं प्रेम आणि आदर आहे तेवढीच वडिलांची भीती आहे. सो जसं आनंदी म्हटली की मुलींनाच असं नाही तर त्या काळापासून आजच्या काळापर्यंत असे पालक असल्यावर मुलांना म्हणजे जेंडरचा काही संबंधच नाही आहे. तो संघर्ष करावा लागतो. म्हणजे पप्पा नसताना आम्ही ज्या प्रकारचं एक वातावरण किंवा आम्ही जसे फ्री असतो त्याच्या बरोबर उलटं ते आल्यावर होतं आमच्यामध्ये. सो हे जे ट्रान्झिशन आहे की दबलं आहे, काहीतरी करायचं पण करू शकत नाही, असं संघर्ष करणारं ते पात्र आहे. सगळ्यांनी स्वतःच्या पात्राबद्दल डॉक्टरांबद्दल कोण सांगेल? अरे हो, डॉक्टर नाही. एक अतिशय महत्त्वाचं पात्र साकारतात विद्याधर जोशी. आणि म्हणजे ह्या 4ही भावंडांचा जन्म ज्यांनी पाहिलाय, लिटरली पाहिलाय, त्यांच्या आईंचा मृत्यू ज्यांनी पाहिला आहे आणि तेव्हापासनं ह्यांना अगदी आईच्या ममतेने वाढवलं आहे, सांभाळलं आहे. अशा वडिलांपासनं थोडं प्रोटेक्ट करून बॅकबोन ऑफ द फॅमिली. हां, ते खरं तर कणा आहेत या कुटुंबाचा. आणि ते सुद्धा दिदीराजांना सांगत असतात की तुमच्या प्रतिभेला इथे काही नाही वाव मिळणार, तुम्हाला इथनं बाहेर पडलं पाहिजे. त्यांचा बेबीराजांच्या बंडखोरीला सुद्धा छुपा पाठिंबा असतो, खुला पाठिंबा देता येत नाही. कारण महाराज म्हणतात असं वागायचं असेल तर नोकरी सोडून निघून जा, आणि त्यांना निघून जाता येणं शक्य नाही, नाहीतर ही पोरं पोरकी होती. सो ते फार कॉम्प्लेक्स असं एक पात्र आहे. आणि ते विद्याधर बॅलन्स करून नाही, ती आईच आहे. ह्या 4 मुलांची ती आईच ॲब्सोल्यूट आई आहे, केवळ पुरुषाच्या म्हणजे पुरुषाच्या कातडीत आई आहे. आणि हे फार गुंतागुंतीचं पात्र विद्याधर जोशी साकारतात, अप्रतिम काम ते आता करतात. आपल्या बरोबर या बातचीतमध्ये नाही, तर त्यांच्याबद्दल त्यांचं नाव आणि ते थोडं म्हणजे पात्राबद्दल हेच पात्र आता त्यांनी सांगितलं ते त्यांचंच पात्र आहे, डॉक्टरांचं. सगळेजण त्यांना डॉक्टर काका म्हणत असतात आणि ते आमच्या सगळ्यांचं जिव्हाळ्याचं पात्र असतं. आणि आत्तापर्यंत आमच्या एवढ्या प्रयोगांवरनं आम्ही बघतोय की प्रेक्षकांना ते फार भिडतं, आवडतं. आणि ते सगळं क्रेडिट अर्थातच विद्याधर जोशी. ऑफ द स्टेज विद्याधर जोशींना आम्ही सगळे बाप्पा म्हणतो आणि तोही आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणतो. पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की पुनर्जीवित नाटकं जेव्हा होतात, ती करायची जेव्हा संधी मिळते पुनर्जीवित नाटकं करायची, त्या काळात गाजलेली नाटकं, मी आता आमच्याबरोबर हे नवीन आणखीन बातचीतमध्ये जुळले आहेत, तर त्यांना विचारते ते या नाटकाबद्दल आम्हाला काय सांगणार आहे. मुळात पुलंचं हे नाटक निवडण्यामागचं महत्त्वाचं कारण असतं की पुलंचं 25वं स्मृतिवर्ष होतं आणि सुनीताबाई देशपांडेंचं जन्मशताब्दी वर्ष. आणि सुनीताबाई आणि पु ल या जोडीने या नाटकात काम केलेलं आहे. दिदीराजे आधी सुनीताबाई करायचे आणि पु ल संजय करायचे. तर हेच नाटक का, तर पुलंच्या स्मृतीसाठी काहीतरी एक नाटक आम्हाला त्यांचं करायचं होतं. तर त्यानिमित्तानं जेव्हा सर्चिंग सुरू होतं तेव्हा आम्हाला हे नाटक सापडलं आणि म्हटलं की आपण हे नाटक करूयात. अनेकांनी यापूर्वी हे नाटक केलेलं आहे, परंतु त्या नाटकाचा प्रभाव आजच्या पिढीवरही आणि येणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांवरही राहणार आहे असं प्रामाणिकपणानं वाटलं, म्हणून हे नाटक निवडलं. आणि आमचे सगळे कलाकार यांनी पहिल्या क्षणाला हो म्हणाले, पसंती दिली या नाटकाला. त्यामुळे एवढं मोठं शिवधनुष्य आम्ही खरं तर पेरू शकलो. फारच सुंदर, फारच छान सांगितलं आहे त्यांनी सुद्धा नाटकाबद्दल आणि पुलंबद्दल छान बोलले आहेत ते. मी हे म्हणेन की पुनर्जीवित नाटक जेव्हा करण्याची संधी मिळते तर इतकं गाजलेलं नाटक असतं आणि इतक्या कलाकारांनी त्या आधी केलेलं असतं, म्हणजे कुठेतरी प्रेक्षकांना तो एक लेवल माहीत असतो त्या काळातला सुद्धा. जेव्हा हे नाटक स्वतःजवळ येतं, एक पात्र म्हणून निवड होते, किती आनंद असतो आणि किती आव्हानही वाटतं सगळ्यांकरताच. म्हणजे कोणी पण याचं उत्तर देऊ शकतं. कॉमन हा प्रश्न आहे माझा. मला असं वाटतं की आनंद अर्थातच पुलंचं नाटक किंवा पुनरुज्जीवित नाटकांमध्ये आनंदाची गोष्टच ही असते की त्यावेळेचे जे लेखक होते, नाटककार होते, त्यांनी लिहिलेलं पात्र तुम्हाला सादर करायला मिळतं, याचा खूप आनंद असतो. पण त्याचीच दुसरी नाण्याची बाजू की तुम्हाला त्याचं प्रेशर असतं की तुम्हाला त्यांनी लिहिलेलं झेपेल ना, तुम्ही ते पोचवू शकाल ना सगळ्या संदर्भासकट. आणि म्हणजे ती एक जबाबदारी पण असते म्हटल्यावर तुम्ही लगेचच त्या दिशेने काम करायला लागता. त्यामुळे ते सगळं जुळून येतं, पण आनंदाचा भागच जास्त आहे. आणि जेव्हा तुम्ही बघता की प्रेक्षकांना ते आवडतं आहे, म्हणजे आपल्याला काही गोष्टी वर खाली वाटतात की अरे हा बरोबर होत आहेत का किंवा हे जुळून आलं आहे का, पण जेव्हा तुम्ही बघता की प्रेक्षकांना तोच इम्पॅक्ट किंवा
तेच तो आनंद, ते मनोरंजन मिळतंय जे लेखकाला अपेक्षित होतं, तेव्हा फार आनंद होतो. खूप छान सांगितलं की आव्हान असं वाटतं, पण ती भूमिका करताना आणखीन छान म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत जातो, तर आणखीन छान ती हे मिळते की नाही, आणखीन छान करायचं आहे पुढे हे मी या नाटकात ज्यांनी गायलं आहे, कारण खरं सांगू तर बोलायला या नाटकाविषयी आणि माझ्याजवळ बरेच प्रश्न आहेत, पण थोडा वेळेचा अभाव पण मी बघते, कारण पुढचा प्रयोग आहे यांचा सगळ्यांचा. या नाटकात ज्यांनी गाणं हे केलं आहे, स्वानंदी तुम्ही टायटल हे केलं आहे, अमोल जर तुम्ही पण गायला आहात, आमच्या प्रेक्षकांकरता दोघंही जर 2-2 ओळी. तर स्केल वगैरे माहीत नाही, बट सुंदर मी होणार, सुंदर मी होणार, सुंदर 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 मी होणार. छान गायलंय स्वानंदीनी आणि आग्रहाला मान दिलाय, म्हणून मी स्वानंदीचे आधीच आभार मानते. आणि आता अमोल सर तुम्ही. या नाटकात मी हे गाणं गातो, त्याची 2 ओळी सादर करतो. पहानवा अरुणोदय झाला, पहानवा अरुणोदय झाला, उजळत दाही दिशा, पहानवा अरुणोदय झाला, उजळत दाही दिशा, आशेची पसरली लालिमा सरली, घोर निशा, पहानवा. म्हणजे मी कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांचे आभार करणार आहेत, पण तुम्ही विशेष आग्रहाला मान दिला म्हणून तुमचे पण आभार. आणि खरं म्हणजे मला बोलायला आणखीनही बरंच काही आहे नाटकाविषयी, भूमिकांविषयी, पण प्रयोगाच्या यांनी जसं मी म्हटलं मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा. आणखीन कोणाला या नाटकाबद्दल किंवा भूमिकेबद्दल किंवा इतर आणखीन कशा आहे? नाही, मला एकच गोष्ट सांगायची, आता त्यांनी जे गाणं गायलं ते मिलिंद जोशींनी शब्दबद्ध केलेलं आहे आणि त्याचं संगीत आहे. आणि हा जो आमचा सेट दिसतोय तो संदेश बेंद्रेंचा आहे. फार सुंदर, फारच सुंदर. आणि त्या काळातला संपूर्ण कपडेपट आमचा मंगल केंकरे यांनी केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण साथीशिवाय हे एवढं नाटक उभं करणं शक्य नाही. बरोबर आहे. आणि गंमत अशी की तुम्ही म्हटलात तसं पुनरुज्जीवित नाटक आहे. आत्ता आम्ही हे नाटक करताना इतकं जुन्या काळातलं नाटक आहे, तरीही आत्ताचा ऑडियन्स किंवा आत्ताचे प्रेक्षक, आत्ताचे यूथ ही त्याला इतकं रिलेट करतंय आणि भाषेकरता स्पेशली कौतुक करतंय, त्यांना ते आवडतंय, त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. ही गंमत आहे की आम्हाला तेव्हाचं नाटक आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचवता येतंय. ही एक खूप सुंदर गोष्ट आहे या नाटकाची. म्हणजे मी ना भाषेबद्दल प्रश्न विचारणारच होते, पण मी परत थोडं टाईम तुमचा हे करत होते की त्यावेळेसची भाषा आहे जी, तर ती भाषा आज बोलताना म्हणजे ह्या पिढीला तुम्ही लोकांना थोडं कुठेतरी काही तयारी वेगळी की नाही त्या भाषेत करता येत होतं, ती भाषा बोलण्याचं सहज होतं म्हणजे तेवढं? आत्ता हे मी जनरलाइज नाही करणार, पण तरी 90-95% प्रमाण आहे की मराठी भाषा फार गृहीत धरली जाते. मातृभाषाच असल्यामुळे तिच्याकडे विशेष लक्ष द्यावं असं वाटते असं न वाटणारे आमच्या क्षेत्रात 90 ते 95 लोक आहेत, 95% लोक आहेत. त्यामुळे जेव्हा अशा प्रकारची भाषा तुमच्यासमोर लिहून येते तेव्हा त्या 95% लोकांना खूपच कष्ट घ्यावे लागतात. सुदैवाने या नाटकात जेवढे कलाकार आहेत ते सगळे कलाकार मराठी भाषेच्या बाबतीत कायम जागृत आणि जागरूक आहेत. त्यामुळे तालमींपासून आम्हाला कोणालाही ती भाषा पटकन जिभेवर चढवायला फार वेळ नाही लागला, कष्ट नाही घ्यावे लागले. एक गंमत आहे पुलंच्या लिखाणातली, जर तुम्ही बघितलं म्हणजे त्यांचं कुठलंही पुस्तक किंवा व्यक्तिचित्र काढून वाचायला घेतलं, बऱ्याचदा 3-3 ओळी 4-4 ओळींचं एक वाक्य असतं. 3 ओळी होईपर्यंत पूर्णविरामच येत नाही. अशा वेळी ते वाक्य त्यातला करेक्ट मतितार्थ बाहेर काढून बोलताना म्हणजे वाचताना आपण त्यातला अर्थ कळतो, कारण आपण वाचताना स्ट्रेस कुठल्या शब्दावर देत असतो ते कळत असतं. बोलताना तिथे कुठे स्वल्पविराम आहे, कुठे वाक्य तोडलं आहे, म्हणजे त्याचे काय खंड पाडलेत याचं भान नाही राखलं तर पुलंच्या वाक्याचा रिदम मोडतो आणि त्याचा अर्थ हवा तसा बाहेर येत नाही. ही पुलं आणि अत्रे या 2 मोठ्या नाटककारांची खासियत आहे. माझ्या नशिबाने मी लग्नाची वेळीही केलं होतं, तेव्हा मला हाच नियम म्हणजे संजय मोन्यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. त्यांनी सांगितलं ते अत्रे आहेत ना, त्यांनी देऊन ठेवलेत ना कॉमाज आणि हे सगळं, ते फॉलो कर, विषय संपला. असंच 5-5 वाक्य ओळींचं एक पल्लेदार वाक्य, तेच पुलंच्याही लिखाणाच्या बाबतीत आहे. वाचताना ठीक आहे आपल्यात असतं ते,
सादर करताना हे भान राखलं पाहिजे अभिव्यक्त करतो. हां, पण पुन्हा तेच हे सगळेजण वाचन केलेलं असलेले, मराठी भाषेवर खरं प्रेम असलेले लोक असल्यामुळे हा फार त्रास आम्हाला कोणाला नाही झाला हे मात्र नक्की. वा, सगळ्यांनी खूप छान सगळ्या विषयावर बोललं गेलंय. आता मी असं म्हणेन की महाराजांनी जेव्हा सुरुवात केली आहे, हिंदी बोलून सुरुवात केली आहे, तर महाराजांनी संपवते. बरोबर. समाप्त हिंदीत, करावं. आमचं मध्य प्रदेश मधलं इंदोर आहे आणि आमचं मराठी हिंदी सगळ्या भाषेचा ऑडियन्स आहे. बिलकुल, तुम्हाला आवडत असेल तर हिंदीत करा. बरोबर आणलं ना मी तिथे. बहुत ही सौभाग्यपूर्ण बात है कि हमें मध्य प्रदेश में इंदौर में आके हमारी कला दिखाने का अवसर मिला है और इंदौर के जो प्रेक्षकगण हैं वो भी इतने अच्छे हैं, इतने रसिक प्रेक्षक हैं मैं बोलूँगा. वो इतने अच्छे से रिसीव कर रहे हैं हमारे नाटक को. इतना पुराना नाटक होने पर भी, इतनी पुरानी भाषा होने पर भी, जो हमारी रोज़ की बोली में ये बोली नहीं बोली जाती, फिर भी ये मतलब ये एक ऐसी अलग ही मराठी बन के सामने आती है. तो वो भी वो अच्छी तरह से रिसीव कर रहे हैं. और इसी तरह अभी आज का हमारा जो आखिरी दिन है इंदौर में, बहुत ही अच्छा लगा हमें यहाँ के, स्पेशली यहाँ का जो सराफा बाजार खाना है, सराफा बाजार है, 56 हम लोग गए थे. ये तो थोड़ी वहाँ भी- ज्यादती है कि कलाकारों को बुलाओ, इतना खाना खिलाओ कि वो काम नहीं कर पाए, लेकिन फिर भी कोई बात नहीं. तो बहुत ही हम लजीज. मैं लजीज सब लजीज खाना है. एक्चुअली लजीज तो उर्दू शब्द है. मैं उर्दू शब्द मतलब इस बहुत ही चविष्ट खाना हमने खाया है. हमने बहुत ही चविष्ट. अब मैं यदि कहूँ कि लजीज भी नहीं, चविष्ट भी नहीं, स्वादिष्ट. स्वादिष्ट. आपने मेरी मुंह की बात छीनी. बहुत चिंती आहे. क्या बात है. स्वादिष्ट भोजन का आस्वाद लिया है. हाँ, बिल्कुल. और इस बात के लिए मैं सभी मेरे परिजनों के साथ मैं आपका बहुत बहुत आभार मैं प्रकट करना चाहता हूँ आपके प्रति. और हम लोग अभी विदा लेते. विदा लेते हैं. लेते हैं. मतलब या आम्ही तुमची रजा घेतो. मैं यही कहूँगी कि नाटक के बारे में आपने इतनी अच्छी बातचीत की है, उसके साथ साथ आपने इंदौर के ऑडियंस को और इंदौर शहर के बारे में, इंदौर के खाने के बारे में इतना अच्छा बोला है. तो मैं इंदौर के सभी प्रेक्षकों की, सभी दर्शकों की तरफ से आपका अग्रिम धन्यवाद कर रही हूँ. बहुत बहुत धन्यवाद. आणि आता आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. त्याआधी मी या सगळ्यांचे आभार प्रकट करते. तुम्ही सगळे इथे आलात, आम्हाला वेळ दिला, नाटकाबद्दल आमच्याशी बोललात, त्याच्याकरता SR टाईम मराठी वाहिनी इंदूरतर्फे मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आणि या नाटकाचे पुढे आणखीन खूप छान प्रयोग व्हावेत या शुभेच्छा. थँक्यू ताई. थँक्यू. धन्यवाद. आता आजचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार.